गुड मॉर्निंग. आजचा हा व्हिडिओ मी खास हेतूने बनवलेला आहे. आज इथे मी माझ्या साईडवरती आलेली आहे, जिथे आम्ही आमच्या स्वप्नाचं घर बांधत आहोत. तर हे घर बांधताना बरीच लोकं आणि बरेच प्रश्न उद्भवलेले आहेत. तर मी विचार केला की चला आपण आपल्या व्ह्यूवर्सला आणि आपल्या लोकांना विचारूयात की मी योग्य आहे की अयोग्य आहे. हे जे घर मी बांधत आहे हे सस्टेनेबल हाऊस आहे आणि ह्या घरासाठी मी ब्रिक्स ज्या बांधत आहे त्या देखील कॉम्प्रेस स्टॅबिलाइज अर्थ ब्लॉक्स आहेत आणि ते देखील माझ्या साईडवरती आम्ही बनवत आहोत. तर मी विचार केला की जो निसर्ग आपल्याला जिवंत ठेवत आहे त्या निसर्गालाही आपण काही दिलं पाहिजे आणि त्यालाही सांभाळलं पाहिजे. तर ह्या विटा मी ज्या आपल्या भट्टीत भाजल्या जातात त्या न आणण्याचा निर्णय घेऊन मी विचार केला की माझ्या घरासाठी मी ह्या CACB ब्रिक्स इकडेच बनवेन. तर इकडे अनेक अशी लोकं येऊन माझ्या साईडवरती मला प्रश्न विचारत आहेत की ह्या काय मूर्खपणा लावलेला आहे, हे असं घर आता कोणी बांधत नाही, ह्या ब्रिक्स तू कशाला बांधत आहे, हे का असं करत आहे. तर तुम्हाला काय वाटतं? मी माझा मागचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. माझं पहिलं घर दाखवते की एक्झॅक्टली आम्ही कसं घेतलेलं आहे आणि त्या ब्रिक्स आता कशा बनत आहेत. आता तुम्ही बघू शकता माझा छोटा मुलगा ॲक्च्युली तिथे खेळत आहे त्या घराच्या प्लिंथवरती. तर हा ॲक्च्युली व्ह्यू आहे. ही आमचं फाउंडेशन कंप्लीट झालेलं आहे आणि जिथे आम्ही घर घेतलेलं आहे ही जी जागा ही आमची स्वतःची आहे. आणि इथे बाजूला तुम्ही पाहू शकता एक छोटासा पॉन्ड आहे. म्हणजे पाण्याचा कसा जो निर्जा जो होतो, जो पाणी आहे तो बाजूला आहे. तो बाजूला असल्यामुळे आमचं जे आर्किटेक्ट आहेत त्यांनी हे काम खूप मजबूत केलेलं आहे. खाली भरपूर असे दगड आणि सिमेंटचा आणि चुन्याचा देखील वापर केलेला आहे. म्हणजे सांगायचं झालं तर सिमेंट कमी आणि चुना जास्त, ह्या अशा प्रकारे हे आम्ही सगळं करत आहोत. प्लिंथला मात्र सिमेंट वापरलेलं आहे कारण ते भक्कम व्हावं. कारण चुन्याचं काय असतं, तो पकड घ्यायला खूप वेळ घेतो, त्यामुळे आम्ही तिथे सिमेंट वापरलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता ही माझी मशीन इथे आलेली आहे. जे पाहिलं तर मी तुम्हाला दाखवते. इथे पहा, ही माती आहे. ह्या मातीमध्ये ही जी ग्रीक पावडर आहे ती मिक्स केली जाते आणि 8% सिमेंट टाकलं जातं आणि अशा प्रकारे ह्या विटा बनवल्या जातात. आता मी तुम्हाला दाखवते हा सगळा प्रकार कसा आहे. पाहू शकता हे जे आहे ह्याच्यामध्ये हे सगळं मिक्सर होऊन इथेही खाली माती पडते आणि ही माती खाली पडल्यानंतर ह्यामध्ये त्या ब्रिक्स बनून तयार होतात. त्या व्हिडिओमध्ये जरा आवाज आहे, माझा मुलगाही मागून मला हाक मारत आहे. तर मी दाखवते तुम्हाला. एक मिनिट. हो, तर ती मातीची मिक्सर रेडी होऊन ती त्याच्यात टाकली जाते. ही पहा, आता ते माती त्याच्यात टाकत आहेत दादा. तर हे बंद करून पाहू शकता माती मिक्सर करून ते त्याच्यात टाकत आहेत आणि आता त्या ब्रिक्स तयार होऊन वर येणार आहेत. हो, छान विटा त्यांनी नेऊन त्या अशा उन्हात ठेवल्या जातात आणि उन्हात ह्या ठेवल्यानंतर 15 डेज म्हणजे ऑलमोस्ट 15 दिवस ह्याला ऊन द्यावं लागतं आणि ऊन दिल्यानंतर 15 दिवसाने त्या मजबूत आणि एकदम घट्ट होऊन जातात. ह्याच्यामध्ये काय आहे ना, सिमेंट असल्यामुळे ह्याची स्ट्रेंथ खूप जास्त चांगली असते आपल्या रेड ब्रिकपेक्षा आणि ह्या कॉम्प्रेस होतात. तर पोल्युशनचं प्रमाण कमी आहे आणि सिमेंट देखील 8% आहे. ते का? त्याचं कारण असं आहे की ह्या विटा स्ट्रॉंग बनाव्या म्हणून. आणि आम्ही ॲक्च्युली विचार केला होता की आम्ही चुना वापरावा, पण चुना वापरणे खूप चांगलं आणि उत्तम साधन आहे, मी नाही म्हणत नाही. परंतु हा चुना वापरल्यानंतर ह्या चुन्याची जी पकड आहे ती 3 ते 4 महिन्याने होते. तर इतका वेळ नाही आहे. तर मी विचार केला की 8% सिमेंट हे फार म्हटलं जातं की कमी रेशो आहे, प्रपोर्शन आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की आपण सिमेंट टाकूयात. तर ही ॲक्च्युली आता ह्याचा कलर कंप्लीट
रेडी झालेला नाही आहे त्या मातीप्रमाणे, कारण ती सुकायला 15 दिवस घेते. ते सुकल्यानंतर ती कंप्लीट अगदी छान कडक आणि रेड ब्रिक तयार होते. तर तुम्हाला काय वाटलं ह्या व्हिडिओवरून मला सांगा, आणि तुमची मतंही मला मेसेज करून सांगा. आणि जर कोणाला इंटरेस्ट असेल CACB ब्रिकमध्ये तर तुम्ही पर्सनली मला मेसेज करू शकता. मी नक्कीच तुम्हाला ह्यामध्ये मदत करेन. थँक्यू एव्हरीवन. बाय.